ठाणे घोडबंदर येथील वाघबीळ येथे विकासकाने तोडली 300 ते 400 वृक्ष। घोडबंदर येथील वाघबीळ गावात एका विकासकाने नेरोलेक या कंपनीची जागा विकसित करण्यासाठी घेतली आहे। या जागेत गर्द झाडी होती। यातील 309 ते 400 झाडे विकासकाने तोडल्याची तक्रार वृक्ष प्राधिकरण सदस्य विक्रांत तावडे यांनी केली होती। विकासकाने ठाणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता ही वृक्षतोड केली आहे आणि प्रामुख्याने 100 ते 125 वर्ष जुनी अशा हेरिटेज झाडांचा समावेश आहे। त्यामुळे आमदार प्रताप सरनाईक यांनी या जागेची पाहणी करून पोलीस व वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांना बोलावून ही निसर्गाची हानी रोखण्यास सांगितले व विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। ह्या वाघबीळ परिसरामध्ये आमचे सहकारी रवी घरत विभाग प्रमुख आहेत आणि शिवसैनिकांनी तक्रार केली होती। त्यानंतर वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य विक्रांत चंद्रास तावडे यांनी सुद्धा महापालिका अधिकाऱ्यांकडे आणि पोलीस आयुक्तांकडे सुद्धा तक्रार दाखल केली होती की ही जी कंपनी जुनी आहे ह्या कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाडं होती। म्हणजे आज जर वस्तुस्थितीची पाहणी केली तर किमान 400 ते 500 झाडं ही तोडण्यात आलेली असं त्यांचा आरोप आहे। आणि बिफोर आफ्टर म्हणजे त्यांच्याकडे गुगल मॅप पण आहे की पूर्वी एवढी घनदाट वनराई ह्या परिसरामध्ये होती आणि आताची परिस्थिती काय। त्यामुळे ह्या सगळ्या घटनांचा आढावा घेत असताना आमच्याकडे काही तक्रारी आल्या वृत्तपत्रांमध्ये गेल्या आठवड्यामध्ये आणि ह्या आजसुद्धा काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या आहेत। त्या बातम्यांच्या आधारे स्थानिक आमदार म्हणून माझ्याकडे ज्या लोकांनी तक्रारी केल्या होत्या इकडे वाघबीळ गावच्या आमच्या ग्रामस्थांनी तक्रार केली होती, कारण ते ग्रामस्थ जवळजवळ 35 लोक ह्या ठिकाणी कर्मचारी म्हणून काम करत होते ह्या नेरोलॅक कंपनीमध्ये। ही कंपनी एका मोठ्या बिल्डरने घेतली असल्याचं कळतं आणि ह्या ठिकाणी अनधिकृत बांधकामसुद्धा चालू आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची CC न घेता कुठल्याही प्रकारचे वृक्ष प्राधिकरण विभागाची परवानगी न घेता या ठिकाणी हे अवैध वृक्षतोड आणि त्याचबरोबर हे बांधकाम चालू आहे, त्याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। अशा प्रकारे वृक्षतोड करत असताना खरं तर महापालिकेची रितसर परवानगी घ्यायला पाहिजे। आणि जे विक्रांत तावडे यांनी मला सांगितलेलं त्यानुसार तिकडे हेरिटेज वृक्ष होती, जवळजवळ 100 वर्षापूर्वीची जी हेरिटेज वृक्ष होते ते तोडायची यांना गरजसुद्धा नव्हती। ते वृक्ष तसेच ठेवून जर त्यांनी बिल्डिंग प्लॅन बनवला असता तर ते योग्य झालं असतं। शहरामध्ये अनेक विकासक आहेत, ते वृक्ष प्राधिकरण विभागाची परवानगी घेऊन इमारतीचे नकाशे मंजूर करत असतात, परंतु ह्या ठिकाणी काहीतरी वेगळंच घडलेलं आहे। कदाचित ह्या विकासकाला महापालिकेचं किंवा पोलीस खात्याबद्दल काही वाटलं असेल की बाबा आपण काही केलं तरी या ठिकाणी लक्ष द्यायला कोणी नाही आहे। त्यामुळे आम्ही ह्या प्रकरणी लक्ष घालणारच आहोत आणि ह्या संदर्भातील तक्रार राज्य शासनाकडे आणि प्रामुख्याने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार दाखल करणार। ह्यांना जी CC दिलेली असेल तर ती रद्द करावी, परंतु नवीन त्यांना बिल्डिंग परवानगीसुद्धा देऊ नये, कारण ह्या बाबतीत सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। एका विकासकाला 300 पेक्षा 400 पेक्षा जास्त झाडं जर तोडताना आपण माफ केलं तर दुसरेही विकासक अशाच पद्धतीने करतील। ठीक आहे, हे कागदावरचे काही गोष्टी असतात की नंतर मग 5 झाडं तोडली तर तुम्ही 25 नवीन लावा किंवा 50 नवीन लावा किंवा 100 नवीन लावा, हे कागदावरच्या गोष्टी आहेत। परंतु वस्तुस्थिती असं आहे की ठाणे शहराला ऑक्सिजन देणाऱ्या ह्या झाडांची कत्तल जर खुलेआम गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांना उभं करून जर अशी विकासक तोडत असेल तर त्यावर कुठेतरी म्हणजे पाबंदी आणणं गरजेचं आहे। म्हणून ह्या भागाचा आमदार म्हणून मी ही तक्रार पोलिसांकडे केलेली आहे। काही आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्याने सुद्धा ही गोष्ट मान्य केली आणि तशा प्रकारे गुन्हा दाखल करण्याचं पोलिसांना सुद्धा पत्र दिलेलं आहे। तर ताबडतोब यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करावी अशी मी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे आणि ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना सुद्धा त्या संदर्भात चर्चा करणार। साहेब, या कंपनीमध्ये काही कामगार होते ते पण तुम्हाला भेटले होते की त्यांची देणी गेल्या काही वर्षापासून ह्या कंपनीमध्ये वाघबीळ गावातले 35 कामगार होते आणि त्या कामगारांचं असं मत आहे की आमची देणी अजूनपर्यंत दिलेली नाही, ती देणी न देता या ठिकाणी वृक्षतोड चालू आहे, या ठिकाणी सर्रासपणे अनधिकृत बांधकाम चालू आहे। त्यामुळे ह्या गोष्टींनी गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे। आमच्या राज्य शासनाच्या काळामध्ये कामगारांना जर आम्ही न्याय देऊ शकत नसू आणि तेही माझ्या परिसरामध्ये माझ्या भागामध्ये राहणाऱ्या कामगारांना जर न्याय आम्ही दिला नाही तर ते योग्य होणार नाही। त्यामुळे कामगारांना कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार। सर, नेमकं विकासक कोण आहे आणि पुढची कारवाई कशी नाही, आता बघा, विकासक कुणाचंही मी नाव घेण्यापेक्षा विकासकाची नावं वगैरे तिकडे पाठीवर लिहिलेली आहेत कंपनीचं वगैरे ना, त्यामुळे पोलीस आता गुन्हा दाखल केल्यानंतर सगळी सखोल जाऊन चौकशी करतील, पंचनामा करतील आणि पंचनाम्याअंती
गुन्हा दाखल झाल्यानंतर कोण विकासक आहे, कशासाठी तोडली, काय त्याचं कारण, हे सगळी माहिती पोलीस त्यांच्या गुन्हा दाखल केल्यानंतर काढतील. कठोरात कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी. सर, उर्वरित झाडे तरी वाचतील का ताई? 100% उर्वरित झाडं कुठल्याही परिस्थितीत यांना वृक्ष प्राधिकरण विभागाला मी संगितलेले अधिकारी सगळे या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या केदार पाटील आलेले आहेत, ज्या उपायुक्त संचिती मॅडम आहेत त्याही आलेल्या, सगळे अधिकारी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे त्यांनाही मी सांगितलं की पुढल्या झाडांची परवानगी तर मागची नंतरची गोष्ट आहे, परंतु यांना सीसी देऊन यांची दिलेली सीसी असेल तर. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील वर्तकनगर येथे आढळला इसमाचा मृतदेह. ठाणे शहरातील महत्त्वपूर्ण अशा वर्तकनगर येथील रहदारीच्या परिसरातील समतानगर येथे तानाजी शिंदे या व्यक्तीचा मृतदेह सकाळच्या सुमारास आढळला. वर्तकनगर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. ठाण्यातील वर्तकनगर येथील हा पाईपलाईनचा रस्त्यावर गर्दुले चोर दारुडे फिरत असतात. रात्री या रस्त्यावरून जाणे लोकांना भीतीदायक वाटते. अशा रस्त्यावर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवायला पाहिजे अशी इथल्या स्थानिक लोकांची मागणी आहे.
जाओ जरा. ठाण्यातील एसटी सेवानिवृत्तांची निदर्शने. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ठाणे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ठाण्यातील विभाग नियंत्रक कार्यालयासमोर सरचिटणीस सदानंद विचारे यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय निदर्शने करून आपला निषेध व्यक्त केला. जवळपास 32,000हून अधिक सेवानिवृत्तींची पेन्शन एसटी महामंडळाने प्रशासकीय शुल्क न भरल्यामुळे अद्याप सुरू झालेली नाही, ती तात्काळ सुरू करण्यात यावी. भारत सरकारच्या नवीन पेन्शन योजनेचा लाभ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळण्यात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे विलंब होत आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीच्या सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये वर्षभरासाठी मोफत प्रवास पास मिळावा. कामगार करारातील तरतुदीनुसार सेवानिवृत्तांसाठी दवाखान्यांची सोय करणे, सेवानिवृत्तांच्या मुलांना नोकरीत 5% आरक्षण मिळावे, तसेच वैद्यकीय बिलांची परिपूर्ती करण्यात यावी. या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी ठाण्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने केली. या आंदोलनात ठाण्यातील बहुसंख्य सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. नमस्कार, मी सदानंद विचारे, सरचिटणीस राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र. आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रामध्ये एकूण 66,000 सभासद आमचे आहेत आणि आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर निदर्शनं आमची आयोजित केलेली आहेत. आमची 5 जिल्ह्याची निदर्शनं आझाद मैदानामध्ये होती, परंतु जरांगेचं हे वादळ आलं त्यामुळे आम्ही तो निर्णय बदलला पोलिसांच्या सल्ल्याने आणि आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी करतो 5 जिल्ह्यात सुद्धा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन होईल. आमची माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन एवढीच आहे की जे आमचे प्रलंबित प्रश्न आहेत ते तुमच्याशिवाय सुटणार नाही आहेत, कारण तुम्ही महामंडळाचे अध्यक्षसुद्धा आहात. तर तुम्ही जर याच्यात लक्ष घातलं तर आम्हाला न्याय मिळू शकेल, अन्यथा न्याय मिळणार नाही आहे. आजपर्यंत एस टी महामंडळाने आम्हाला जो काय वागणूक दिली ती सुद्धा निषेधार्थ आम्ही असं पत्रामध्ये दिलेलं आहे. कारण कुठलीही गोष्ट म्हटली की ते लगेच कोर्टामध्ये जातात. पेन्शन संबंधी सुद्धा कोर्टामध्ये गेले. आता कोर्टामध्ये गेले म्हणजे प्रलंबित होतात. खरं म्हणजे कोर्टात जाण्याची काय गरज नव्हती. एस टी महामंडळाने तो पेन्शनचा इन्स्पेक्शन चार्ज भरला असता. देशामधला एकूण 164 या पेन्शन योजनेला कंपन्या कनेक्टिंग आहेत. MSCB सुद्धा कनेक्टिंग आहे महाराष्ट्रातली, पण ते सगळे इन्स्पेक्शन चार्ज भरतात. फक्त एस टी महामंडळ इन्स्पेक्शन भरत नाही, कारण महाराष्ट्र शासन त्यांना कन्सेशन दिलं असं त्यांचं म्हणणं. मग कन्सेशन दिलं तर मग महाराष्ट्र शासन दिल्लीचं ऐकत का नाही, दिल्लीवाले का ऐकत नाही आहे. आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली त्यांच्यासमोर, परंतु तिथं जेव्हा मांडायला जातो त्यावेळी पोलीस सांगतात की बाबा इथं आंदोलन तुम्हाला करता येणार नाही, आम्ही तुमची मिटिंग घडून आणतो. पण त्यांचं असं म्हणणं पडलं इन्स्पेक्शन चार्ज भरा, तुमच्या ज्या काय सगळ्या केसेस आहेत त्या केसेस आम्ही फायनल करून टाकू. आता केसेस काय आहेत ते याचं नाव त्याला, त्याचे पैसे याला, याचे पैसे त्याला. त्याच्यामुळं आज जवळजवळ 3,000 ते 4,000 महाराष्ट्रामध्ये पेन्शनच्या क्लेम सेटल होत नाही आहेत आणि त्याच्यामुळे आज 2017 पासून लोकांचं हे आहे. आता आम्ही निवृत्त होतो, एस टी महामंडळाची त्यावेळी परिस्थिती बरोबर नव्हती, परंतु 2017 पासून आजपर्यंत आमची थकबाकी म्हणजे महागाई आमचा रजेचा पगार उर्वरित जे काय थकबाकी आहे ती फक्त प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी आम्हाला देते एस टी महामंडळ. ते सुद्धा पूर्वी 19 डिव्हिजनला देत होते. आम्ही तक्रार केल्यानंतर 19 नंतर ते सेंट्रल ऑफिस द्यायला लागलं. आता उर्वरित जे आहे प्रत्येक कामगाराचे रजेचा पगार जवळजवळ 5-5, 6-6, 7-7 लाख रुपये आहे. आता त्याच्यावर पेन्शन व्याज द्या म्हणून सांगितलं, ते व्याज द्यायला तयार नाही आहेत आणि पैसे देत नाही आहेत. एक तर वाढ पेन्शन होत नाही भारत सरकार करत, तर आम्हाला 1,000 पेन्शन मिळते किंवा 2,000 मिळते, 3,000 मिळते. त्याच्यामध्ये आमचं काय भागलं ह्या परिस्थितीमध्ये. आणि आजच्या परिस्थितीमध्ये मनुष्य आयुष्य निवृत्ती झाल्यानंतर आजारपण सगळं सुरू होतं. कुणाला अमक्याला आलं, कुणाला अमक्या, ह्याला पैसा परवडत नाही आम्हाला. आणि सगळ्यांचीच मुलं काही सुशिक्षित किंवा श्रीमंत नाही आहेत ना, त्याला फार विषयबद्ध होतो. तर आमची विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की आमचे जे प्रश्न आहेत हे आपल्या लेवलला चर्चा करा. एस टी महामंडळ ह्याच्यामध्ये काही करू शकणार नाही आहेत. ते काय म्हणतील आम्ही रिपोर्ट पाठवतो. तेव्हा आमची विनंती आहे, आज आम्हाला खरं आझाद मैदानामध्ये आम्ही करणार होतो, परंतु आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या सल्ल्यानुसार आम्ही डिव्हिजनमध्ये आलो आणि डिव्हिजनचा 9 आम्हाला परवानगी दिली आणि आम्ही इथं करतोय. आता मला दुपारी MD साहेबांनी बोलवलेलं आहे, म्हणजे इकडे निघालो 12:30 वाजता. बघू काय ते म्हणतात ते.
पण जे काय चर्चेत निर्णय निघेल ते आम्ही तुम्हाला सगळ्यांना कळवू, पत्रकारांना सगळं कळवू. आणि ह्या ह्याच्यात तुम्ही आम्हाला प्रसिद्धी द्यावी आमच्या ह्या सगळ्या आंदोलनाला. आणि आता सगळे ज्येष्ठ नागरिक आहोत. आता माझं वय 82 वर्ष आहे. 82 वर्षात सुद्धा आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी भांडतो. आणि महाराष्ट्रामध्ये 66,000 लोक आहेत. याचा महाराष्ट्र शासनाने विचार करावा. 66,000 लोकांच्या बाबतीत काय होतं एवढी विनंती करतो किंवा प्रसिद्धी द्यावी एवढी पत्रकारांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आरंभ प्रतिष्ठानतर्फे महिलांसाठी हळदी कुंकू खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा. मुलुंड पूर्व येथील आरंभ प्रतिष्ठान ही कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या 3ऱ्या वर्धापन दिनादिवशी महिलांसाठी भव्य दिव्य असा हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मुलुंड येथील छत्रपती राजे संभाजी सांस्कृतिक भवन येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रचंड गर्दी केली होती. या संस्थेचे अध्यक्ष महेश कांबळे, कार्याध्यक्ष संजय चौधरी, संजय सोनार, उपाध्यक्ष संजीव नागवेकर, महावीर सोनावणे, संदेश घाग, सचिव अश्विनी भगवाने, सहसचिव अमोल सुर्वे, खजिनदार संगीता कांबळे, सदस्य अनघा सुर्वे यांच्या सर्वोतरी प्रयत्नाने हा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला. या सर्व धर्म समभाव असलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी सीमाताई रामदासजी आठवले, माजी महापौर ठाणे महानगरपालिका मीनाक्षीताई शिंदे, माजी महापौर मुंबई महापालिका स्नेहलता आंबेकर, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई प्रदेश मुंबई राखीताई जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते. महेश कांबळेजी यांनी एक धनुष्यबाण मला वाटतं पेरलेलं आहे. कारण सर्व पक्ष क्षेत्रातील महिलांना, मुख्य महिलांना त्यांनी आज व्यासपीठात उपस्थित केले आणि आम्ही सुद्धा आज सगळ्याजण इथे एकत्रित उपस्थित झालो आहे. कारण हा पक्षनिहाय कार्यक्रम आम्ही मांडतो. कारण समाजकारण याच्यामध्ये जास्त दिसून येतं आणि महेश कांबळेचं नेहमीच काम हे मग ते क्षेत्र शैक्षणिक असो, सामाजिक असो आणि आजच्यासारखं सांस्कृतिक असो, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे आणि त्यांनी खूप आग्रह केला आणि म्हणून आज मीही उपस्थित झाले. सीमाताई आठवल्या आज इथे आहेत, त्यानंतर मीनाक्षी शिंदे आता होत्या, नंतर आपल्या मनसेच्या पाठकताई आहेत आणि सगळ्याच सर्वपक्ष महिला इथे आहेत. आणि जेव्हा महिलांचा काही कार्यक्रम असतो तेव्हा आम्ही सगळं आमचं राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाच्या दृष्टीने, कारण महिला सगळ्या आघाडीवरती आहेत, त्यांनी समोर आलं पाहिजे. आणि एक वर्षाचा आरंभ ज्याला म्हणतात की हळदी कुंकू समारंभाने होतो. जानेवारी महिना म्हटला की हळदी कुंकू समारंभाने आपण आरंभ करतो आणि त्या पद्धतीने आज आरंभ झालेला आहे. प्रत्येक महिलांना मी एवढंच म्हणेल की नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं आणि मुख्यत्वे करून निरोगी आरोग्याचं राहो एवढी सदिच्छा. त्यामुळे हे सामाजिक काम करणारे एक नेते आहेत आणि दरवर्षी ते त्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती आणण्याचं काम करत आहेत. आता सध्या आपल्याला माहीतच आहे की आपल्याला रथसप्तमी चालू झालेली आहे आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम या महिन्यामध्ये होत असतो. तर एक महिलांना एकत्रित आणण्याचं काम हे महेश कांबळेंनी केलेलं आहे त्यांच्या आरंभ प्रतिष्ठानच्या तर्फे. आणि त्यामध्ये महिलांना एकत्रित आणण्यासाठी आणि महिलांचा एक आवडतं हाच हे दिवस असतात की महिलांना नाटक करता येतं आणि हळदी कुंकू एक त्यांचा आवडता विषय असतो. पण महिलांना एकत्रित आणण्यासाठी सुद्धा त्यांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामध्ये त्यांनी विविध प्रकारचे खेळ ठेवलेले आहेत. त्या खेळामध्ये ज्या महिला पारितोषिक मिळवतील त्यांनी विविध असे बक्षीस समारंभ देखील ठेवलेले आहेत. या ठिकाणी मला देखील बोलवलेलं आहे. नंतर आपल्या शिवसेनेच्या आपल्या माजी महापौर मुंबईच्या होत्या त्यांना बोललेलं आहे. ठाण्याच्या महापौर आत्ता येऊन गेलेल्या आहेत. तसेच आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या मिसेसला देखील पत्नीला देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी महिलांना एकत्रित आणून एक जागृती निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. आरंभ प्रतिष्ठानाची स्थापना 2020 साली झाली, जानेवारी 20 तारखेला. त्याच्यानंतर लॉकडाऊन लागला आणि त्याच्यानंतर आमचे छोटे 5 सदस्य होते, 5च्या 500 झाले. आज आम्ही गेले 2 वर्ष ठाण्यामध्ये आपण हळदी कुंकू समारंभ साजरा केला. ह्या वर्षी असं म्हणलं कारण आमचे सदस्य आहेत ना पूर्ण मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामधले आहेत. विकोळचे आहेत, भांडूपचे आहेत, वाशीचे आहेत, असे सगळे पूर्ण ठाणे मुंबई जिल्ह्यामधले असल्यामुळे ह्या वर्षी आम्ही इथे घ्यायचं ठरवलं मुलुंड नगरीमध्ये. तर मुलुंड नगरीमध्ये आम्हाला रिस्पॉन्स खूप छान मिळाला. आपण पाहताय आम्ही सीमाताईजींना रिक्वेस्ट केली, त्या आल्या, मीनाक्षीताई आल्या,
आंबेडकरजी आल्या, 1.25 मला बोलल्या की एका प्रोग्राम मध्ये आहे म्हणून येऊ शकल्या नाहीत. असा प्रोग्राम आणि माझा उद्देश आहे आरंभ प्रतिष्ठानाचा की सगळ्या बेरोजगारांना काहीतरी मिळावं. इव्हेंट करतो लोक, हा इव्हेंट नाही, हा मराठी कार्यक्रम आहे. इव्हेंट स्वरूपात साजरा केला आणि लोकांसाठी आपण केलं की महिलांना एकजूट व्हावं. आज गट चालू आहेत. माझ्याकडे आपण बघितलं सगळ्या पक्षाचे लोक आहेत. कुठल्या गटाला संस्थेमध्ये सगळ्या गटाचे लोक आहेत. भाजपाचे कार्यकर्ते आहेत, आरपीआयचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, सेनेचे आहेत, सेनेचे दोन्ही गटाचे आहेत, राष्ट्रीय दोन्ही गटाचे कार्यकर्ते आहेत. पक्ष वेगळा, माझा आरोग्य पेशा वेगळा. माझा उद्देश एकच आहे की सगळ्यांनी आपण एकत्र येऊन काहीतरी करावं. आणि पुढची वाटचाल आमची अशी आहे, आरंभ किचन नावाची आम्ही कॉन्सेप्ट करतोय, जेणेकरून सरकारी कार्यालय असतील, ऑफिसेस असतील, तिकडे आरंभाच्या ज्या महिला आहेत त्यांच्या डोळे टिफिन जाईल आणि ते ना हरकत आपलं सॉरी ना प्रॉफिट नो लॉस मध्ये आपण ती करणार आहोत. अशी आपण एका कॉलेजमध्ये साधारण घेतला होता, आहे का प्रसिद्ध हॉल याच्यामध्ये घेतला आपण. मागे एवढी नव्हती, आता एवढी राहून फक्त आता भविष्य आहे.